वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि अधिकार विचार मांडत असताना त्यातलं दुसरं लक्षण आपण पाहत आहोत, वैराग्य। साधन चतुष्टय सांगत असताना पहिला विवेक सांगितला, दुसरं लक्षण वैराग्य सांगितलं, तिसरं समाधी षटक संपत्ती, आणि चौथं मुमुक्षत्व। पैकी ज्ञानाचा अधिकारी कोण? जसा विवेक संपन्न पुरुष असेल तो ज्ञानाचा अधिकारी। तदनंतर विवेकाबरोबर त्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य पण पाहिजे। ज्ञान संपादन करण्याकरता त्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य पाहिजे। म्हणून पहिल्यांदा विवेक सांगितलं का, विवेकातूनच वैराग्य जन्माला येतं। विवेकातूनच वैराग्य जन्माला येतं। विवेक नसेल तर वैराग्य जन्माला येत नाही। आणि विवेका वाचून जे येतं त्याला वैराग्य म्हणत नाही, त्याला वैताग म्हणतात, बरं का। सद आणि असद, खरं आणि खोटं, खरं काय कळालं आणि खोटं काय कळालं। खरं काय आहे? एक आत्मतत्व आहे, त्याच्या व्यतिरिक्त सगळं खोट आहे। खोट्याविषयी त्यागाची इच्छा निर्माण झाली आता, आणि खऱ्याविषयी प्रेम निर्माण झालं। भक्तीचे वर्णन करताना असं वर्णन केले, विवेक असेल तर सुद्धा भक्ती निर्माण होते, बरं का। खरं आणि खोटं काय कळालं? खोट्याविषयी प्रेम करायचं नाही, खऱ्यावरती प्रेम करायचं। म्हणजे भक्ती करण्याकरता सुद्धा खरं आणि खोटं कळावं लागतं। त्याशिवाय विवेका वाचून सुद्धा भक्ती सुद्धा निर्माण होत नाही, निर्माण झाली तर टिकत नाही, टिकत नाही, बरं का। नंतर तुकोबाराने वर्णन केले, हिची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची। संसारावरती जे प्रेम होतं, संसारावरती केलेलं प्रेम म्हणजे खोट्या वस्तूवरती केलेलं प्रेम। त्या खोट्या वस्तूवरचं प्रेम काढून खरा असणारा परमात्मा त्याला समर्पण केलं तर तीच भक्ती देवाला आवडते। पण ते खरं खोटं निश्चित झालं पाहिजे ना। म्हणून विवेकातून पुढे वैराग्य निर्माण होत। वैराग्याचं वर्णन करण्याचा हेतू दुसरा असा आहे, एक अंतःकरण शुद्धीचं लक्षण सांगितलं। ज्याच्या अंतःकरणाची शुद्धी आहे त्याला ज्ञान होतं, हा एक विचार त्याच्या मागे आहे, बरं का। विषयाविषयी चित्तामध्ये जर आसक्ती असेल तर ज्ञान तिथं स्थिरावत नाही, स्थिरावत नाही, लक्षात ठेवा। भांड आहे, ती गॅसवरती ठेवायचं, त्या भांड्यात जर पाणी असेल आणि त्यात जर तेल टाकलं तर काय करतंय? तडतड तडतड आवाज येतोय का? ते पाणी तेलाला मिसळून घेत नाही, काय मग ते तडतड, एकमेक माणसं एकमेकाला मिसळून घेत म्हणजे भांडतात ना, तडतड तड बोलणं हो। मग ते पहिल्यांदा काय करावं लागतं? ते भांड तापवावं लागतंय, तापून त्यातलं पाणी सगळं, आणि मग तेल टाकावं लागतंय। म्हणजे भांड्यामध्ये जर भाजी करत असताना जर पाणी असेल तर पाणी त्यात ते तेलाला मिळून घेत नाही, ते पूर्ण पाणी आटवावं लागतं, म्हणजे ते पूर्ण स्वच्छ करावं लागतं। तसं जर विषयामध्ये, तशी जर अंतःकरणामध्ये आसक्ती जर असेल तर त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञान उतरत नाही। मग ते तापवावं लागतं, कुठल्या तव्यावर? मग त्याकरता पहिला विवेक सांगितला, त्याकरता विवेक सांगितला। म्हणून तर भगवंतांनी वर्णन केलं 9व्या अध्यायामध्ये, काय वर्णन केले? जयाचे चोखटे मानशी,
मी होऊनी असे क्षेत्र संन्याशी जया निजले या ते उपाशी वैराग्य गा. ज्याच्या झोपेमध्ये सुद्धा वैराग्य ज्याची सेवा करत त्याच्या हृदयामध्ये मी वास करतो. हा म्हणजे तिथंच बोध नांदतो बरं का, तिथंच ज्ञान प्रगट होत. हा म्हणजे झोपेमध्ये सुद्धा वैराग्य जागं पाहिजे. झोपेमध्ये सुद्धा वैराग्य जागं पाहिजे. म्हणजे कसं, आता आपण दुपारी झोपलोय, घरातली माणसं जागी आहेत, ते झोपलेत बरं का, आता त्यांना उठवू नका. असं वैराग्य त्याच्या पायाजवळ पाहिजे. हा म्हणजे कसं काय, ते असं तुम्हाला मूर्तीमध्ये दिसणार आहे. हा हा अवघड नाही, सोपं आहे. अवघड कुठंपर्यंत, आता तुम्ही पोहायला शिकलाच नाही, तुम्हाला विहिरीच्या काठावरती नेला आणि उडी मारवले, आपल्याला काय जमायच नाही म्हटला. पण ते तुम्हाला जर कंबरेला दोरी बांधून जर हळू सोडलं आणि हळूहळू हातपाय मारायला लागले, एक 4-5 वेळा झालं, हा आता जमतंय बरं का. एकदम विहिरीच्या काठावरती आणि उडी मार म्हणलं तुम्ही, शक्यच नाही ना. हा तसं कधी आपण वैराग्याचं चिंतन केलंच नाही, कधी त्याचा अभ्यास केलाच नाही. हा त्यामुळे अवघड वाटणारच की. हो मग हे का झटपट आहे वय. कमीत कमी फोडणी टाकण्याकरता तवा तापावा लागतो का नाही. हा तापल्याशिवाय फोडणी टाकता येत नाही. भांड ठेवल्या तेल टाकून त्यात जिरं मोहरी टाका, काहीच परिणाम होत नाही. हा तापायला पाहिजे का नाही, किती एक 10 मिनिटं तरी. तर फोडणी टाकण्याकरता जर त्या मानाने तिथं 10 मिनिटं तापावं लागतो, तर आपल्या साधनेमध्ये मग तुम्ही तिथं 10 तास घाला, 10 महिने घाला, 10 वर्ष घाला, 10 जन्म घाला. बरोबर आहे. हा एकाएकी येणार नाही, ते हळूहळू ना. हा ती गोष्ट सांगितली जाते. एकदा प्रभू रामचंद्र वनामध्ये गेले, त्याला परिसंख्या विधी म्हणतात. काय परिसंख्या विधीने वैराग्य कसं निर्माण करायचं तिथं सांगितलं बरं का. प्रभू रामचंद्र वनामध्ये गेले आणि तिथं फिरता 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 भिल्ल लोक त्यांच्या भेटीला आले. आता आले, या लोकाला काहीतरी 4 गोष्टी सांगावून रामप्रभूंनी त्यांना उपदेश केला. म्हणजे बघा, आज एकादशी आहे, तुम्ही एकादशी केली पाहिजे. एकादशी केली पाहिजे म्हणजे एकादशी म्हणजे काय काय नाही म्हणले, तुम्ही रोज भाकरी खाताय की नाही. हो भाकरीला छिद्र पाडायचं नाही, भाकरी खायची एकादशीला म्हणले. काय सांगितलं त्यांना. हा फक्त एकादशीला काय करायचं, एकादशी आली की भाकरीला छिद्र पाडायचं आणि एकादशी त्या दिवशी एकादशी बरं का. हा हा ठीक आहे. दुसऱ्या एकादशीला 1-2-4 एकादशी पुन्हा आली, म्हणजे आता बदल म्हणले, आता छिद्र नाही पाडायचं, अर्धी भाकर खायची म्हणले. आता काय खायची, अर्धी भाकर. आणखी 4 एकादशी गेल्या, म्हणजे आता अर्धी नाही खायची, म्हणजे कोरभर खायची, कोरभर भाकर. आणखी 4 एकादशी गेल्या, म्हणजे आता कोरभर नाही खायची, नुसतं पाणी प्यायचं बरं का. आणखी 4 गेल्या, म्हणजे आता पाणी पण प्यायचं नाही, निर्जला करायची. आणि तिथून पुढे ती माणसं निर्जला एकादशी करायला. त्यांच्या लक्षात आलं की पाणी सुद्धा एकादशीला घ्यायचं नाही. हे कधी सांगितलं, पहिल्यांदा भाकरीला छिद्र पाडून सांगितलं. ज्या दिवशी आले त्या दिवशी सांगितलं आज एकादशी आहे, पाणी सुद्धा प्यायचं नाही. ती थांबली असती का? शक्य असतं का? ती वनात राहणारी, त्यांना धर्म म्हणजे काय माहिती नाही, व्रत म्हणजे काय माहिती नाही, नेम म्हणजे काय माहिती नाही, साधू म्हणजे काय माहिती नाही, उपासना म्हणजे काय माहिती नाही. आणि अशांना सुद्धा निर्जला एकादशी पर्यंत पोहोचवण्याकरता कशा पद्धतीनं त्यांना क्रमाने याला म्हणतात परिसंख्या विधी. या पद्धतीनं बर का. एकदम ते निर्माण होत नाही. लग्न झाले, एक पोरगा झाला, बायकोला मला मी संन्यास घेणार, जमेल? संन्यास कुठे कधी घ्यावा, मुलगा कर्तृत्ववान झाल्यानंतर संन्यास घ्यावा असं सांगितलंय. मुलगा कर्तृत्ववान म्हणजे स्वतःच्या पायावरती उभा राहिल्यानंतर आता तो आपल्याला पोषेल असा कर्तृत्ववान समाज, मग आपण त्या हे किल्ल्या तुझ्या हातात घे.
आता मी पाणी सोडलं, मी आता खुरपा हातात घेणार नाही, मी त्या धोट्यात कांडी घालणार नाही. आता आई बाबांना सांगायचं, तर तू करायला लागला काय? आम्हाला आई बाबाला तू खाऊ घालायचं, तुझ्या पोरानं सांभाळायचं, आम्ही काय करणार नाही, आम्ही हरिहरी करत बसणार. लग्न झाल्याचा एक पोरगा झाल्याने मी संन्यास घेणं नाही जमायचं ना. म्हणजे तेवढा काळ तिथं गेला पाहिजे. म्हणजे तसं वैराग्य निर्माण झालं पाहिजे. आणि ते वैराग्य एकाएकी निर्माण होत नाही. त्या वैराग्याची व्याख्या सांगितली इथं. ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. प्रतिकूल नाही बरं का, अनुकूल. यह लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत. यह लोकापासून म्हणजे 4 लोक मानलेत ना. म्हणजे सर्व लोकातले विषय अनुकूल आहेत बर का. भोगण्याकरता शरीरही त्या मानाचं चांगलं आहे. सगळे बाजून अनुकूल आहे. शरीर अनुकूल आहे, ते विषय अनुकूल आहेत, परिस्थिती अनुकूल आहे, सगळं आहे. आणि असताना सुद्धा त्याच्याविषयी त्यागाची इच्छा निर्माण झाली पाहिजे. त्याच्याविषयी त्यागाची इच्छा निर्माण झाली पाहिजे. त्यालाच वैराग्य म्हणावं. कशाला तरी वैराग्य म्हणून तर लोक म्हणतात काय नाही, आता आम्ही ते सुपारी खायची बंद केली का? दातच पडलेत ना. म्हणजे तुमचं सामर्थ्य संपलं म्हणून तुम्ही आता नाही म्हणताय. तुमची चावण्याची शक्ती गेली निघून. हो, आता म्हणते आम्ही सुपारी खायचं बंद केलंय. सुपारी खायचं बंद केले का? प्रतिकूलता निर्माण झाली म्हणून. असं नाही. अनुकूल असताना म्हणजे तेवढी शक्ती आहे आणि ते सगळं अनुकूल आहेत, त्यावेळी त्याच्याविषयी त्यागाची इच्छा, तीही विवेकातून. का? त्याचा कितीही या विषयाचा उपभोग घेतला तरी तृप्ती नाही, अतृप्तच आहे. का? सुखच नाही तिथं. तिथं सुखच नाही. म्हणून शेवटची अवस्था सांगितली, आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर वर्णन आहे. आणि इथं आरंभाचं वैराग्याचं वर्णन आहे. तिथं ज्ञानोबा म्हणतात की ज्याला आत्मसुखाची गोडी प्राप्त झाली. आत्मसुखाची म्हणजे आत्मसुखाची गोडी प्राप्त झाल्यामुळे आता विषय सुखाकडे तो जातच नाही. त्याला गुरुवरी साखरे महाराज दृष्टांत देत असतात. एक मुलगा होता, गरीब परिस्थिती, आणि आई त्याला दूध देत होती. परिस्थितीमुळे दूध देणं शक्य नव्हतं. म्हणजे आई काय करायची, पीठ कालवून दूध द्यायची. पीठ कालवून. एक दिवशी ती मित्राच्या घरी गेलो, आणि मित्राच्या घरी गेल्यानंतर मित्राच्या आईने त्याला दूध दिलं. ते दूध पिल्यानंतर जे लक्षात आलं, आई घरात देते त्या दुधाची चव वेगळी आहे आणि ह्या दुधाची चव वेगळी आहे. आलं दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आईनं ते पीठ कालवून म्हणजे दूध पिणार नाही म्हणाला. का? आई मी काल दूध पिलो म्हणला मित्राच्या घरी, त्या दुधासारखे दूध नाही आहे. तू काय हे मला फसवतीस? आईने सांगितलं, अरे बाबा आपली परिस्थिती नाही आहे, बरोबर आहे, तुला दूध द्यायला पाहिजे, पण आपली परिस्थिती नाही म्हणून मी पीठ काढून देतोय. ते मला मी आता खरं दूध पिले, आता हे पिणार नाही म्हणाला. खरं दूध पिले. तसं आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया. पण त्या आत्मसुखाची गोडी निर्माण होण्याकरता पहिल्यांदा वैराग्य निर्माण व्हावं लागतं. वैराग्य निर्माण व्हावं लागतं. ते कसं निर्माण व्हावं लागतं? ज्ञानोबांनी 15व्या अध्यायामध्ये निर्माण केले. ते हे विषय वैराग्य, आत्मलाभाचे सौभाग्य, जेने ब्रह्मानंदा योग्य जीव होती, ते हे विषय वैराग्य. म्हणजे त्याला त्यांनी दृष्टांत दिलेलं आहे. त्या विषयाविषयी वैराग्य निर्माण कधी होतं? विषयाविषयी वैराग्य निर्माण होण्याच्या माग भगवंतांनी 3-4 कारणं सांगितली. त्या विषयाचं दोष दर्शन झाल्याशिवाय वैराग्य निर्माण होत नाही.
विषयाचं दोष दर्शन झालं पाहिजे बरं का. विषयाच्या ठिकाणी काय दोष आहेत हे कळलं पाहिजे. अंतरनेन ती वापुडे अगत्य विषय शेवणे गडे काय पुय पंखीचे किडे चिळशे घेते. ज्ञानोबरांनी दृष्टांत दिला. ज्ञानोबरा म्हणतात एखाद्याच्या पायाला जखम झाल्या, जखम, आणि ती पुवाने भरल्या आणि त्यात किडे, त्या आनंदाने नसतात बरं का. त्यांना वाटते वा असो ऐसा कोठे आठवची नाही. त्या किडे त्या पोवामध्ये आनंदाने रमलेले असतात ना. ज्ञानोबा म्हणतात तसे जीव ह्या विषयामध्ये रमलेत किड्यासारखे. किळस आली पाहिजे, किळस. मग का अंतरनेन ती बापुडे, त्याचं स्वरूप नाही कळालं म्हणून त्यात ती राहतात बरं का. अंतरमध्ये स्वरूप कळालं नाही. तैसे तू दृष्टांत दिलाय. अंतरनेन ती बापुडे अगत्य विषय शेवणे गडे काय पुय पंखीचे किडे चिळशे घेते. कारण त्यांना त्याचं स्वरूप माहिती नाही. तशी जीव या विषयामध्ये आज त्या किड्यासारखेच आहेत. म्हणजे आपल्याला किड्याची उपमा दिल्या. का त्या विषयाचं स्वरूप कळालेलं नाही. विषयाचं स्वरूप का त्याचं दोष दर्शन झालं पाहिजे. लक्षात ठेवा, दोष दर्शन झाल्याशिवाय त्यागाची इच्छा निर्माण होत नाही, होत नाही. लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही पहा, आम्ही कीर्तनातून सांगत असतो, हे आचारी लोक आहेत ना, भजी, कांदे भजी, मिरची भजी, वडापाव करत बसतात ना, ते घामीघूम झालेले असतात बरं का. घामीघूम झालेले असतात. ते तेल उकळायला ठेवलेलं असतं, पीठ कालवत असतात. आता ते तेल कडले नाही कशाने बघायचं? तेच करतात बरं. ते तेवढंच नाही, ते करता करता हे करतात, तेच करतात, त्यातलं त्याच पडतंय. हे खायला लोक येणार का ते स्वच्छ राहतात करणारे नाहीये. तर आम्ही गुम असतो बरं का. मी पाहिलं ते प्रत्यक्ष. तुम्ही ह्याच्यामध्ये जा, जिथं पाव वगैरे बनवतात ना, तिथं बेकरीत ते पोत्याने, पूर्वी आता काय मशीन आलेत, ते पोतं ओतायचं, त्यात पाणी ओतायचं आणि ते कालवायचं पायाने. मी बघितलंय. ते पायाने कालवायचं. जसं तो कुंभार चिखल काढवतो ना, आता ते 2-2 क्विंटल 3-3 क्विंटल कालवल्या माणसाला घाम येत नसेल का? आलेला घाम काय पाईपलाईन स्वतंत्र असते बाहेर. ते त्यातच उतरतं म्हणून तर चव चांगली लागते ना त्याची. हे जर प्रत्यक्ष जर तुम्ही पाहिलं तर काल का त्याला म्हणतात अंतरनेन ती बापुडे. त्या विषयाचं दोष दर्शन झालं पाहिजे. विषयाचं दोष दर्शन होईल तर त्याच्याविषयी त्यागाची इच्छा निर्माण होईल. पण एक दृष्टांत आहे, मार्मिक आहे. एक ग्रस्त प्रवासाला निघाले आणि प्रवास करीत 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 एका गावामध्ये मुक्कामाला थांबले. पूर्वीचा काळ कोणी प्रवाशाला तर त्या धर्मशाळेमध्ये मुक्कामाला थांबायचा. मग गावातले लोक संध्याकाळी कोणी प्रवासी आले काय त्याला बघायचं, त्याला जेवायला घरी आणायचं, अशी पूर्वीची पद्धत होती. हे निघाले होते मुक्कामाला, त्या गावात थांबले. ते गावातले गेले ग्रस्त, कोण आलेत का अतिथी बघून गेले. म्हणजे कुठून आला, कुठं निघाला? हो म्हणले प्रवासाला निघाला, आमच्याकडे जेवायला या. ठीक आहे म्हणले, येतो थोडा वेळाने. आले घरी, त्याने पत्नीला सांगितलं स्वयंपाक करा. ते घरी अर्धा तासाने स्वयंपाक सगळा तयार झाला आणि ताटं तयार केली. ताटं केल्यानंतर जेवायला बसणार तेवढ्यात त्या अतिथीला काहीतरी शंका आली. ते म्हणजे माझं थोडंसं अजून नियम राहिलाय म्हणले, आवरतो नंतर येतो म्हणले. तिथून ती गेले. अर्धा तास झाला, तास झाला. हे म्हणजे काय नियम यांचा राहिलाय म्हणून गेले, अजून आले म्हणजे पुन्हा गेले बोलवायला.
ते म्हणले अहो चला की, म्हणले हो नाही म्हणले अजून माझं आवरायचं म्हणले. अहो किती वेळ झाला म्हणले, स्वयंपाक केलाय. नाही नाही म्हणले, नाही मला आता इच्छाच नाही म्हणले मला जेवायची, माझी भूकच गेली म्हणले. अहो असं कसं, तुम्ही येतो म्हटलं आमच्या घरी, आला बसता बसता अचानक निघून गेला, काय आवरायचं म्हटलं आवरून येतो म्हटलं, आणि आता नाही म्हणता. नाही म्हणले माझी इच्छाच नाही म्हणले. काय नेमकं झालं तरी सांगा म्हणले. नाही नाही म्हणले माझी इच्छाच नाही म्हणले जेवायची. म्हणजे असं घडलं तरी काय, खरं सांगू म्हणले, मी आलो तुझ्या घरी जेवायला, आलो, तुझी बायको ही बायको नाही पिशाची आहे म्हणले. काय? हा, त्याला आठवलं खरंच खरंच मला माझी बायको मागे मेल्या म्हणाला. हा, त्यानं सगळं सांगायला सुरुवात केली. हो, पिशाच्याला टाचा नसतात, काय त्याचे पाय उलटे असतात, हा, त्याची सावली पडत नाही, सगळं सांगायला सुरुवात केली. हो हो मला बरोबर आहे बरोबर आहे म्हणाला. तेव्हा मी आहे मांत्रिक, तेव्हा मी पिशाच्या चाच खात नाही म्हणाला. काय? मग ठीक आहे म्हणाला, तुम्ही येत नाही तर मी पण घरी जाणार नाही म्हणाला. मी पण आता घरी, अरे म्हणलं तुझी बायको आहे, मी जाणार नाही म्हणाला. हो, अरे आतापर्यंत तू संसार केला म्हणले, महाराज कळाली नाही म्हणून संसार केला, आता मला कळाली, मी आता जाणार नाही म्हणाला. आता मला कळाली, मी आता तुमच्या बरोबरच येणार म्हणाला. तो पुन्हा गेलाच नाही घराकडे. का? कळालं स्वरूप. हा, याला म्हणतात वैराग्य. हा, आम्ही विचारलं का आलास, ती सारखी भांडायला लागली म्हणून आलोय म्हणाला. तिचं माझं पटना म्हणून. असं नाही, खरं कळालं. हा, त्याला वैराग्य म्हणतात. म्हणजे त्याच्यातले दोष कळाले. हा, दोष दर्शन अनुदर्शन असं ते वर्णन केले बरं का. दुःख दोष अनुदर्शनम. हा, किती अध्यायातला श्लोक आहे, बहुतेक 13व्या बहुतेक आहे बघ. हा, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष अनुदर्शनम. हा, हा श्लोक आहे. तिथं अनुदर्शन, हा म्हणजे दोष दर्शन झालं पाहिजे. दोष दर्शन ते कशा कशा सांगितलं, जरा व्याधी, हा जन्म मृत्यू. हा, जन्माच्या ठिकाणी काय दोष आहेत, मृत्यूच्या ठिकाणी काय दोष आहेत, जरा म्हणजे म्हातारपणाच्या ठिकाणी काय दोष आहेत. हा, या प्रत्येकाच्या दोषाचं दर्शन करा म्हणून 13व्या अध्यायात आहे. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबांनी वर्णन केले जरापण म्हणजे म्हातारपण. म्हातारपणाचं वर्णन करताना ज्ञानोबांनी वर्णन केले, हा, म्हातारपणी जशी कुसळं उडतात ना तशी डोक्यावरची पांढरी केस कुसळासारखी दिसतात, वर्णन केले. हा, म्हातारपणी ही त्वचा पिकते, ज्ञानोबा म्हणतात पडवळ पिकल्यासारखं दिसते म्हणतात. हा, ज्ञानोबा म्हणतात म्हातारपणी या वाट्या आड जातात, खोबऱ्याच्या वाट्यासारखं दिसते बरं का. ते दर्शन दिले त्याने म्हातारपणाचं. हा, ऐशी दशा येईल पुढे, हा, तै मन होईल वेडे, चिंतूनी ठेवी रोकडे आत्मज्ञान. हे तारुण्यात म्हातारपणाचं चिंतन करा. अशी प्रत्येकाला दशा येणार आहे बरं का. हा, तेव्हा आतापासून तयारीला लागा. हा, विमावाले हे सांगतात. हो, विमा कंपनीचे लोक हे सांगतात, हा, म्हातारपणाची व्यवस्था करण्याकरता आतापासून तुम्ही हप्ते भरा. आतापासून तुम्ही हप्ते भरा म्हणजे म्हातारपण तुम्हाला ते उपयोगाला येईल. हो, हा, हा, तसं परमार्थामध्ये सांगितलंय. हा, म्हातारपण माणसाचं चांगलं जावं बरं का. हा, चिंतनात जावं, चिंतेत जाऊ नये. त्याची तयारी आतापासून करावी लागेल ना. हे कधी, त्या विषयाच्या ठिकाणी असलेले दोष जर आपल्याला कळतील तर त्या दोष दर्शनातून वैराग्य निर्माण होईल. आणि असं ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झालेला आहे तोच ज्ञानाचा अधिकारी. हा, म्हणजे ते ज्ञान अंतःकरणामध्ये प्रगट होण्याकरता तेवढ्या अंतःकरणाची शुद्धता पाहिजे, स्वच्छता पाहिजे. एक वैराग्याचं ते स्वरूप सांगितलेलं आहे. आणखी तिथंच वैराग्याचं वर्णन करताना ज्ञानोबांनी आणखी 15व्या अध्यायामध्ये वर्णन केले. तैशी संसाराया समजता जय जाणी जे अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. तसं या संसाराविषयी, समस्त संसाराविषयी आपल्याला दोष दर्शन निर्माण झाल्यानंतर आपण पुढे चालावं आणि वैराग्याने मागे यावं बरं का.
ज्ञानोबाने तिथं दृष्टांत दिला 15व्या अध्यायामध्ये. विषय रांधली रस सोय, जरी जेवणाराशी ठाऊची होय, तै ताटची सांडुनी जाय जया परी, तैशी संसाराया समजता. एकाच्या घरी नेम होता, कोणीही अतिथी आपल्याकडे आला की त्याला पंचपक्वान्न खाऊ घालायचं, बरं का, त्याला दक्षिणा द्यायची. अगदी सन्मानाने त्याचा सगळा व्यवहार करायचा, बरं का. म्हणून एक ग्रस्त योगायोगाने त्या गावामध्ये आले, मग त्यांना आमंत्रण दिलं मिष्टान्नाचं भोजन. श्रीमंत मनुष्य हो. मग त्याचा नियम काय होता, त्याच्यावर गावातली काही प्रतिष्ठित मंडळी जेवायला सांगायची, पण अतिथीला मुख्य मान, बरं का. अतिथीला अगदी रांगोळी, ताट पाट सगळं व्यवस्थित, बाकीच्यांना साध्या पात्रावरती. आता ते आमंत्रण दिलं, जेवायला आले, वाढलेली ताट त्यांना सन्मानाने सगळं दिलेलं आहे. मग एक नियम आहे जेवणाचा, सगळं वाढ झाल्यानंतर तूप वाढावं. तूप वाढल्या, सगळं वाढ झाल्याशिवाय तूप वाढायचं नसतं, आणि तूप वाढल्याशिवाय पाणी सोडायचं नसतं. अशी शास्त्रशुद्ध जेवणाची पद्धत आहे, बरं का. हे शास्त्रशुद्ध कोणी जे पाळत नाही त्याला म्हणतात धनगर, बरं का. धनगर बसला जेवाया, ताका संग शेवाया म्हणतात त्याला. म्हणून ती शास्त्रशुद्ध पद्धतीनंच जेवलं पाहिजे, लक्षात ठेवा. या पद्धतीनंच. हे कुठं बाहेर घडत नाही म्हणून जेवायचं नाही, बरं का. हॉटेलमध्ये जमते का, कुठं लग्नाला गेलं तर जमतं का, नाही, होत नाही म्हणून जेवायला जाईल, बाकी काय नाही. शास्त्रशुद्ध पद्धती जो का, उदर भरण नो हे जाणे जे यज्ञ कर्म, अभिज आहे त्याच्या मागं ना. हे ब्राह्मण लोक कटाक्षाने पाहतात, ते जेवत नाहीत कुठं. लोक म्हणतात हे जेवत नाहीत बघा कुठं, असं माणसं द्वेषाने त्यांच्याकडे पाहतात. ते विधी होत नाही. विधिवतच रोज जेवलं पाहिजे, विधिवत रोज आंघोळ केली पाहिजे, विधिवत रोज पूजा केली पाहिजे. आम्ही कधीतरी विधिवत पर्व काळाला करतोय. हे आज पाडवा आहे बरं का, आज आंघोळ केली पाहिजे, आम्ही गाडवा काल काय जमत नाही वय. असं नाही, रोज त्याचा विधी सांगितला. मग आता ते सगळं झालेलं आहे, ताट वाढलेले आहेत. आता ते तूप आणण्याकरता यजमान गेले, शेजारी बसला होता. हो म्हणले, तुम्ही अतिथी आहात, हा जो मनुष्याने फार श्रीमंत आहे, पण बघा माझ्याही ताटात भात वाढलाय, तुमच्याही ताटात भात वाढलाय, माझा भात पांढरा आहे, तुमच्या भाताचा रंग बदलायला लागलाय म्हणले. मग विष घातलं म्हणजे विष त्याच्यामध्ये. ह्या यजमानाचा नियम आहे, कोणी अतिथी आला की त्याला विष घालून मारायचं. असं ते तूप आणूपर्यंत हा उठला ताटावर, उठला, सोबत नेसला होता, तेवढी त्यावर बसा बसा. नाही म्हणले, नाही म्हणले, अहो नाही म्हणले, मी आता थांबणार आहे म्हणले. अहो का नाही म्हणले, मला जेवायचं. अहो ते म्हटलं काय झालं तरी काय कमी आहे का त्यात, तुम्हाला पदार्थ आवडले नाहीत का म्हणले, पदार्थ एकापेक्षा एक चांगले आहेत. हे बघा, हे जेवण केल्यानंतर मी तुम्हाला 10,000 रुपये दक्षिणा देणार. ते मला मी खायला घेतल्यानंतर शिल्लक राहिलो तर दक्षिणा घेईल ना म्हणाला. तो निघाला, त्याच्या मागाला लागला, हो तुम्हाला दक्षिणा देतो. त्याला कळालं या अन्नामध्ये विष आहे, विषासहित अन्न खाल्ल्यानंतर माणूस जगू शकतो का. हे असं ज्याला कळाल्यानंतर तो मागं लागला, मी तुम्हाला 10,000 देतो, वैराग्य दवडिता पाठी लागे, याला म्हणायचं वैराग्य. विषय रांधले रस सोय, जेवणाराशी ठाऊची होय. ज्ञानोबा म्हणतात ते विषय म्हणजे विषच आहेत. हे पंचविषय म्हणजे विषित आहेत. विष एकदाच माणसाला मारतं, हे आयुष्यभर झिजून झिजून मारतात. एकदा मेलं चांगलं का नाही, पटकन खाऊन मेलेलं बरं का नाही. हे पंचविषय आयुष्यभर सोडत नाहीत बरं का. हे ज्याला कळालं हे विषय नव्हते, विषयच आहे म्हणून त्यांनी त्याला त्याग केला, लात मारले निघाला, आणि त्याच्या मागं आता वैराग्य लागलं बरं का. असं वैराग्य निर्माण व्हावं लागतं. आणि असं वैराग्य ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं तोच ब्रह्मज्ञानाचा अधिकारी. दिल्ली तो बहुत दूर आहे. पण हे समजून घ्यायचं बरं का. आपल्याला कसं आहे, 4 वर्ग आहेत, विषयी, पामर, जिज्ञासू, ज्ञानी.
शास्त्र तरी जाणून घ्यावं. हा हा हे लगेच ऐकल्या लगेच आम्हाला विवेक येईल, लगेच वैराग येईल, हे आपल्या जीवनात येणार नाही, कशाला ऐकायचं बाबा, हे नको महाराज, उद्यापासून पाठ बंद. ऐकलं म्हणजे का ते लगेच उतरते तसं काही नाही आहे. हा सगळेच आता शिकायला गेलं म्हणजे सगळेच नोकरी लागतात का? हा हा एखादा आपल्या बरोबरचा कोणतरी प्राध्यापक होतो, एखादा कोणीतरी वकील होतो, होत नाही म्हणून सगळ्यांनी शाळा सोडलेत का? हा तसंच शास्त्र आहे. मग म्हणतात काय त्याचं आपल्याला शक्यच नाही, आपल्याला उतरतच नाही, कशाला शिकावं, असं नाही ना. शाळेत शिकलीच पाहिजे, तसं शास्त्र शिकलंच पाहिजे. हा उतरल तेव्हा उतरल, काय आपली मागची पुण्याई काय असेल, काय त्याला सत्संग घडला, साधना घडली तर समजावं, हा भाग्याचा उदय. पण ऐकायला काय हरकत आहे? ते ऐकलं तर काय अलर्जी आहे? हा पण श्रवण तरी करावं, हा समजून तरी घ्यावं. आणि समजून हे जर घेतलं तरी कधी याच्यातला एखादा संस्कार राहिला आणि तो संस्कार जर जागा झाला तर ते कधीतरी उपयोगाला येईल ना. म्हणून ऐकून तरी घ्यावं. एकाएकी अधिकार निर्माण होणं शक्य नाही आहे, हा पण श्रवण तरी करून घ्यावं. खरं बाबा ब्रह्मज्ञान म्हणजे काय, ते काय भानगड तरी काय ती बघावी. हा ते संपादन करताय का, काय नेमकं त्याचं स्वरूप आहे. म्हणून तो हा विचार मांडला की ब्रह्मज्ञान संपादन करण्याकरता पहिला अधिकार लागतो, आणि त्या अधिकारातला विचार मांडत असताना विवेकानंतर वैराग्य लागतं. आणि ते वैराग्य निर्माण ज्याच्या अंतःकरणामध्ये झालं, ते सांगत असताना तो ज्ञानाचा अधिकारी म्हणून दुसरं लक्षण इथं सांगितलेलं